भर रस्त्यात पोट्टे कोण नाचू राहिले बा. चला आता सांगतो पुढे. राम राम मंडळी, मी तुमचा मित्र नारून आपल्याला जाणवत आज कानेरी सरपले भाऊ आपल्या दादाच्या घरी होता. कार्यक्रम तिथे येणं होती पालखी. मग काय निघालो भाऊ रूमून पैदल. पाय चालू तर थकलो होतो, म्हटलं ऑटो करून घ्या आता बस स्टँड आले. तर मग बस स्टँडवर जायला ऑटो तर केला. मग आलो इथं कानेरीसाठी तर ऑटो केला, पण मला एवढी गर्दी तर मुंबईच्या लोकल मध्ये बी नसते तेवढी आपल्या ऑटोत होती. मग काय भाऊ कानेरीला तर आलो होतो, पण आपल्याला दादाच नव्हतं माहित. तर मग काय दादाला फोन केला आणि बोलावलो. मग आलो डायरेक्ट दादाच्या घरी तर आलो होतो, पण उराल तर बोर. तर म्हटलं मंदिरातून येतो दर्शन वगैरे घेऊन. मग काय मंदिरात तर आलो, दर्शन वगैरे घेतले महादेवाचे आणि मग काय फिरायला लागलो मंदिर भाऊ, कारण की पालखीला आला होता भाऊ वेळ. मग काय इथं बाजून स्वयंपाक वगैरे चालू होता. मग तेवढ्यात आली भाऊ पालखी. मग पालखीची व्हिडिओ काढले 2-3. पहा मग व्हिडिओ. पालखीत आलेल्या वारकऱ्यांचे जेवण वगैरे झाल्यावर बसलो करायला. मग काय जेवण वगैरे झाल्यानंतर भाऊ आरतीला लावती सुरुवात. पहा व्हिडिओ. आरती वगैरे झाल्यानंतर पालखी निघाली शेगावला जाण्यासाठी. पहिलं सांगतो भाऊ, या पालखीला 1 वर्ष झाले. या वर्षी दादाच्या घरी येऊन सर्व होता आपल्या पियुष दादाच्या घरी. तर काय आपण निघालो घरी जाण्यासाठी भाऊ. मग काय घरी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात दिसली भाऊ आम्हाला एक आणखी पालखी. तर इथं मस्त नाचून राहिले, पोट्टे बी नाचून राहिले. तर भाऊ मग काय लागलो भाऊ डबर रस्त्यानं. मग इकडून तर भाऊ आपण ऑटो न गेलतो, पण तिकडून आलो आपल्या कानेरून प्रतीक दादा. मग चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक के लिए टाटा.